friends, good morning. Go on page number 9, second paragraph, second line. A big langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. मित्रांनो, आपण याच्या आधी बघितलं तर जो नॅरेटर आहे त्या नॅरेटरच्या घरी किंवा त्या नॅरेटरच्या घराच्या छपरावर अ बिग मेल लंगूर. आता लंगूर म्हणजे वानर आणि बिग म्हणजे मोठं. एक मोठं वानर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, स्पष्टपणे ते वानर त्यांच्या ग्रुपचा लीडर वाटत होतं, म्हणजे मुख्य व्यक्ती वाटत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स, आणि त्याच्या हातामध्ये त्यांनी एका बेबी म्हणजे छोटं बाळ आणि लंगूर म्हणजे वानर, एका छोट्या वानराला त्यांनी धरलेलं होतं. अँड मर्सिलेसली बीटिंग इट, आणि मर्सिलेसलीचा अर्थ इथं आहे क्रूली, म्हणजे निर्दयीपणे, कुठल्याही प्रकारची दयामाया न वाटता तो काय करत आहे तर बीटिंग इट, त्या छोट्या वानराच्या पिल्ल्याला, त्या जे वानर बाळ आहे त्या बाळाला तो बीटिंग करत आहे, तो चावत आहे. विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, आणि पूर्णपणे त्याचा त्या बेबी लंगूरला मारण्याचा हेतू आहे. त्याला पूर्णपणे मारून टाकण्याच्या हेतूने तो त्याच्यावर अटॅक करत आहे, हल्ला करत आहे, चावत आहे त्याला. The helpless mother of the baby and the other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. आता the helpless mother of the baby, ते जे छोटं बाळ आहे, छोटं वानर आहे, त्या वानराची आई हेल्पलेस आहे, निराधार आहे. ती कुठल्याही प्रकारे त्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ती तिच्या बाळाला वाचू शकत नाही. अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय, वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि त्यांच्या ग्रुपमधले जे अदर मेंबर्स आहे, लेसर म्हणजे कमी महत्वाचे, जे काय त्या ग्रुपमधले इतर काही जे वानर आहेत ते वानर स्कॅटर्ड, इकडे तिकडे विखुरलेले होते, इकडे तिकडं थांबलेले होते. कुठं? ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय, ज्या बिल्डिंगवर या छोट्या वानरावर हल्ला होत आहे त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला ते इतर वानर त्या बिल्डिंगवर इकडे तिकडे थांबलेले आहेत. आणि वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि ते बाळ मारलं जात आहे एवढंच ते बघू शकत आहेत. याच्या व्यतिरिक्त ते काहीच करू शकत नाही किंवा ते काहीच करू शकलेलं नाही. I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male, baby or adult to survive within its group. बघा, आणि ज्यावेळेस त्या नॅरेटरनी हे बघितलं त्यावेळेस त्या नॅरेटरला असं आठवलं, काय आठवलं बघा, आय रिकॉल्ड मीन्स रिमेंबर, आठवलं द टेरिबल कस्टम, टेरिबल म्हणजे भयंकर, कस्टम म्हणजे प्रथा, त्या प्राण्याच्या जातीतली या नॅरेटरला भयंकर अशी प्रथा आठवली. काय प्रथा आहे बघा, इन द ॲनिमल क्लॅन. आता क्लॅनचा अर्थ आहे व्हेरी लार्ज फॅमिली, म्हणजे मोठं कुटुंब. मग या प्राण्याचं जे मोठं कुटुंब असते, या कुटुंबामधली एक भयंकर अशी प्रथा त्या नॅरेटरला आठवलेली आहे. काय बघा, अकॉर्डिंग टू व्हिच अ डॉमिनंट मेल usually does not allow another male baby or adult to survive within its group. त्या प्रथेच्या मते, त्या प्राण्यामध्ये जे भयंकर अशी प्रथा आहे त्या प्रथेच्या मते ती प्रथा अशी आहे
की प्राण्यांच्या कुटुंबामध्ये अ डॉमिनंट मेल, आता डॉमिनंटचा अर्थ इथे दिलाय पॉवरफुल, सुपेरियर, म्हणजे वरिष्ठ म्हणू आपण किंवा शक्तिशाली म्हणू. हे जे शक्तिशाली त्या वानराच्या किंवा प्राण्यांच्या ग्रुपमधला जो शक्तिशाली एखादा पुरुष जातीचा प्राणी असतो, तो काय करतो, युजली डज नॉट अलो अनादर मेल बेबी और अडल्ट. तो काय करतो, तर त्याच्या कुटुंबामध्ये जर पुरुष जातीचं एखादं बाळ जन्माला आलं किंवा एखादं पुरुष जातीचं जर एखादं प्रौढ प्राणी त्यांच्या कुटुंबामध्ये त्याला दिसून आला, तर तो टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, त्यांच्या ग्रुपमध्ये जर एखादं पुरुष जातीचं बाळ किंवा पुरुष जातीचं एखादं अडल्ट म्हणजे प्रौढ प्राणी जर त्या ग्रुपमध्ये त्याला दिसून आला, तर तो त्याला मारून टाकतो. आता मित्रांनो, तो त्याला का मारतो बघा, तर त्याला असं वाटते की कदाचित तो जो पुरुष जातीचं बाळ आहे किंवा पुरुष जातीचं जे काय ते प्रौढ प्राणी आहे एखादा त्यांच्या ग्रुपमध्ये, तो कदाचित उद्या मोठा होऊन तो त्यालाच मारेल, जो आता सध्या पॉवरफुल वरिष्ठ त्या ग्रुपमध्ये आहे. त्याला भीती असते की उद्या तो मोठा होऊन आपल्याला मारेल. या भीतीने तो काय करतो, कुठल्याही प्रकारे पुरुष जातीचं बाळ असेल त्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा एखादं प्रौढ प्राणी असेल, त्याला तो मोठंच होऊ देत नाही, त्याला मारून टाकतो. आपण बघतो की जे मांजरीची जात असते, त्या मांजरीच्या जातीमध्ये सुद्धा पुरुष जातीचं जे मांजर वगैरे असते, तो पुरुष जातीचं जर एखादं दुसरं बाळ असेल त्यांच्या फॅमिलीमध्ये, तर तो त्याला जिवंत सोडत नाही किंवा त्याला जीवन जगू देत नाही, तर त्याला मारून टाकतो. का, तर त्याला भीती असते की कदाचित ते उद्या मोठं होईल आणि ते आपल्याला मारल किंवा त्याचं वर्चस्व निर्माण होईल. अशा प्रकारची जे प्राण्यांमध्ये प्रथा आहे, भयंकर अशी प्रथा आहे, कस्टम आहे, ती कस्टम त्या नॅरेटरला आठवलेली आहे आणि मग त्याला कळलेलं आहे की बरोबर आहे की हा बिग मेल लंगूर या बेबी लंगूरला का मारत आहे. तर मित्रांनो, नाउ सी नेक्स्ट पॅरेग्राफ. विदाउट लुझिंग एनी टाइम, कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च न करता, वेळ न घालवता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. मी स्टाउटचा अर्थ इथे दिलाय हेवी, जड. जड काठी, जे काय जड काठी आहे ती माझ्या एका हातामध्ये मी घेतली. अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराउडिंग लंगूर. आणि एका हातामध्ये जड काठी घेतली आणि एका हाताने हर्डचा अर्थ इथे दिलाय थ्रू फोर्सफुली, म्हणजे जोरात फेकणे, आणि एका हाताने मात्र दगडाचे काही तुकडे त्या बिग मेल लंगूरच्या बाजूने मी फेकू लागलो. कोणाकडे, ॲट द मॅराउडिंग लंगूर. मॅराउडिंगचा अर्थ इथं दिलाय सर्चिंग फॉर समथिंग और स्टील और अटॅक, म्हणजे जो कोण हल्ला करायला आलेला आहे त्या हल्ला करणाऱ्यावर, म्हणजे इथं आहे तो बिग लंगूर, त्या बिग लंगूरच्या दिशेने मी एक जड अशी काठी घेतलेली आहे किंवा दगडाचे तुकडे घेतलेले आहे आणि तो नॅरेटर काय करू लागलेला आहे, तर त्या वानराला मारण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. बघा, द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड. इन्फ्युरिएटेड म्हणजे रागाला जाणे, संतापणे. ज्यावेळेस त्या बिग लंगूरला माझे दगड किंवा माझी काठीचा मार लागू लागला, त्यावेळेस तो मात्र खूप संतापला, त्याला खूप राग आला, कारण माझ्यामुळे त्याला खूप मोठा डिस्टर्ब होऊ लागला, त्याला त्याची शिकार त्याला व्यवस्थित उपभोगता नाही येऊ लागली माझ्यामुळे, आणि त्याच्यामुळे तो खूप रागाला गेला, खूप संतापला. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. असॉल्ट म्हणजे अटॅक, हल्ला. आणि तो एवढा संतापला की मी जरी दगड त्याला मारत होतो तरी मात्र त्याचा अजिबात त्या माझ्या हल्ल्यावर त्याचं लक्षच नाही.
त्याचा अजिबात माझ्या हल्ल्याकडे तो लक्ष देऊ नाही लागला. तो एवढा संतापलेला आहे, रागावलेला आहे. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. नंतर मात्र मी जास्तीत जास्त दगड त्याच्याकडे मारण्याचा प्रयत्न करू लागलो, त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागलो. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. म्हणजे जे कुत्रे त्या ठिकाणी आलेले होते ते कुत्रे सुद्धा त्यांच्या बाजूने, म्हणजे ते कुत्रे त्या वानराच्या दिशेने जोरात ओरडू लागले, त्या वानरावर ते भुंकू लागले. आणि आता मात्र तो जो बिग लंगूर आहे त्याला मात्र त्याच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण चारी बाजूने काय होत आहे तर त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यामुळे आता मात्र तो त्या बिग लंगूर मध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नाउ फ्रेंड्स, सी नेक्स्ट पॅराग्राफ. द चेंज्ड circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from sloping roof over the veranda. बघा, द चेंज्ड circumstances म्हणजे परिस्थिती म्हणू आपण किंवा वातावरण म्हणू. आता काय झालेलं आहे, परिस्थिती बदललेली आहे. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स. आणि अचानकपणे, अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित, सडनली म्हणजे अचानक, अनपेक्षित असा कुठल्या तरी क्वार्टर्स म्हणजे एखाद्या विशिष्ट दिशेने त्या अनपेक्षित असा त्या बिग लंगूर त्या वानरावर कोणीतरी हल्ला केला. फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आणि त्या हल्ल्यामुळं त्या बिग जे मेल लंगूर आहे त्यांनी काय केलं तर त्या बेबी लंगूरला त्या रूफवरून, त्या छपरावरून सोडून दिलं. आणि त्यामुळं ते बेबी लंगूर मात्र त्या जे काय घराच्या पुढे वरांडा आहे त्या वरांड्यावर ते म्हणजे स्लोपिंग रूफ जे आहे, असं उतरतं छप्पर जे आहे, त्या उतरत्या छपरावरून त्या बेबी लंगूरला सोडून दिलं, जेणेकरून तो पुढे त्या वरांड्यात पडणार आहे ते बेबी लंगूर. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. ते बेबी मात्र लिस्टलेस म्हणजे विदाउट एनी एनर्जी. त्या जे बाळ वानर आहे त्याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारे एनर्जी नाही. ते एखाद्या मृत प्राण्याप्रमाणे झालेलं आहे. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये एनर्जी, ऊर्जा राहिलेली नाही. अँड अपियर टू बी डेड. आणि ते बेबी लंगूर मात्र एखाद्या मृत प्राण्यावानी दिसत होता. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. आणि त्या प्राण्याची जे बॉडी आहे, शरीर आहे, ते स्लाइड डाऊन व्हायला सुरुवात होऊ लागली. स्लाइड डाऊन म्हणजे काय बघा, मूव्ह डाऊनवर्ड्स म्हणजे पुढच्या दिशेने झुकणे, खाली वाकणे. ते बेबी पडल्या पडल्या त्याचं जे शरीर आहे ते पुढच्या बाजूने वाकू लागलं, किंवा त्याच्यामध्ये काही एनर्जी नसल्यामुळे ते पूर्णपणे असं, त्या बेबीचं शरीर पूर्णपणे असं खाली वाकू लागलेलं आहे पुढच्या दिशेने. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक डॉग्स grew manifold at the prospect of good kill and meal. बघा, द एक्साइटमेंट ऑफ पॅक ऑफ डॉग्स. आता एक्साइटमेंट म्हणजे उत्साह. आता ते जे खाली जे कुत्रे आहे, कुत्र्यांचा घोळका आहे, त्यांच्यामध्ये मात्र वेगळाच उत्साह निर्माण झाला. त्यांची जे काही एक्साइटमेंट आहे त्यांच्यामध्ये खूप मोठी एक्साइटमेंट निर्माण झाली. गिव मेनीफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट. आता मेनीफोल्डचा अर्थ मोर अँड मोर म्हणजे जास्तीत जास्त. त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट जास्तीत जास्त निर्माण झाली. का तर प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल. कारण प्रॉस्पेक्टचा अर्थ आहे फ्युचर बेनिफिट. त्यांना असं वाटू लागलं की आपल्याला आता काहीतरी खायला मिळते. त्यांना असं वाटू लागलं की ते जे बेबी लंगूर खाली फेकलेलं आहे, म्हणजे पडलेलं आहे, ते आपल्याला कदाचित खायला मिळेल. म्हणजे पुढं प्रॉस्पेक्ट म्हणजे काहीतरी फायदा होणे.
म्हणजे आपल्याला ते बेबी लंगूर खायला मिळेल असं त्यांना वाटू लागलं. आपल्याला काहीतरी आता खायला मिळणार आहे असं त्यांना वाटू लागलं त्या कुत्र्यांना. आणि त्याच्यामुळे त्या कुत्र्यांमधली जी एक्साइटमेंट आहे ते खूपच जास्त वाढू लागली. कीपिंग द डॉग्स ॲट द बे विथ स्टिक, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. बघा, कीपिंग द डॉग्स ॲट बे. आता कीपिंग म्हणजे ठेवणे. द डॉग्स ॲट बे. ॲट बेचा अर्थ आहे सुरक्षित अंतरावर, सफिशियंट डिस्टन्स. मग मी काय केलं तर त्या कुत्र्यांना एक विशिष्ट अंतरावर, सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न केला माझ्या काठीच्या साहाय्याने. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. आता बेबी लंगूर अजून खाली पडलेलं नाही. ते जे स्लोपिंग रूप आहे, जे काय तिरप, जे काय छप्पर आहे, त्या छपरावरच आहे ते वर, ते बेबी लंगूर. मग आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. त्या बेबी लंगूरचं जे शेपूट आहे त्या शेपटाला मी धरण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्या बेबी लंगूरला मी त्याला कुठल्याही प्रकारे इजा न होता त्याला हळूच खाली उडेल. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. त्या बेबी लंगूरचं जे काय शेपूट आहे ते मी धरण्याचा प्रयत्न केला. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. जे काय टाइल्ड रूफ आहे त्या रूफ वरून मी त्याला टिप्ड ओव्हर करेल. टिप्ड ओव्हर म्हणजे त्याला पलटी करेल आणि त्याला खाली हळूच ओढून घेईल. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. आता ज्यावेळेस त्यांनी त्या बेबीला खाली ओढत होता तो, त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं की बेबी पूर्णपणे इनर्ट आहे. अपियर्ड म्हणजे दिसला, बेबी ते बाळ इनर्ट दिसलं. इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस. पॉवरलेस किंवा मोशनलेस. पॉवरलेस म्हणजे शक्तिहीन, मोशनलेस म्हणजे कुठल्याही प्रकारे तो हालचाल करत नाही. तो एखाद्या मृत व्यक्तीप्रमाणे तो झालेला आहे. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला बघितलं तर तो खरंच मेल बेबी होता, म्हणजे पुरुष जातीचं ते बाळ होतं. आय होप you have understood this paragraph. So now see next paragraph. By this time my parents and sister had come out onto the veranda. आणि ज्यावेळेस मी त्या बाळाला खाली घेतलं त्यावेळेस लगेच माझे पॅरेंट्स, माझे आई वडील आणि माझी बहीण लगेच त्या वरांड्याकडं धावत आलेले होते. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि ते एक प्रकारचे विटनेस होते. विटनेस म्हणजे साक्षीदार होते. कशाचे साक्षीदार होते तर माझ्या रेस्क्यू ऑपरेशनचे. रेस्क्यू म्हणजे वाचवणे, ऑपरेशन म्हणजे ती जे काही क्रिया आहे, म्हणजे माझी जे वाचवण्याची प्रक्रिया आहे त्या वाचवण्याच्या प्रक्रियेचे, ते त्या बेबी लंगूरला मी जे वाचवत होतो त्या सगळ्या मोहिमेचे, ऑपरेशन म्हणजे मोहीम, त्या मोहिमेचे ते सगळे साक्षीदार होते. कोण? माझे पॅरेंट्स आणि माझी बहीण. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि आमचे जे काय नेबर्स आहे, जे काय शेजारी आहे, ते सुद्धा आमच्या आजूबाजूला गॅदर्ड झालेले होते, तिथे जमलेले होते. सी नेक्स्ट पॅराग्राफ. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आता बॅकयार्ड म्हणजे घरामागचं जे काय आपला आवार आहे ते आवार. आणि मी त्या बेबीला लगेच आमच्या घरामागचं जे आमचं मोकळं आवार आहे, मोकळी जागा आहे, त्या जागेमध्ये त्या बेबी लंगूरला मी घेऊन गेलो. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आणि हळूच मी त्याला ते जे आमची पोल्ट्री कूप आहे, कूप म्हणजे केज फॉर पोल्ट्री, म्हणजे कोंबड्यांसाठी वगैरे जे काय पिंजरा तयार केलेला आहे, त्या पिंजऱ्यामध्ये हळूच मी त्या बेबी लंगूरला ठेवलेला आहे. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. बघा, हिज बॉडी वॉज, आणि त्या जे काय बेबी लंगूर आहे त्याची बॉडी पूर्णपणे त्याच्या बॉडीवर त्याला चावलेले निशाण होते किंवा स्क्रॅच केलेलं होते, त्याला खरचटलेली होती त्याची बॉडी. हे कोणी केलं होतं तर त्या बिग लंगूरनी केलेलं होतं.
ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. आता वाउंड्स म्हणजे जखम आणि ओझिंग म्हणजे रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग म्हणजे वाहणे. आणि त्याला जे काही जखमा झाल्या होत्या त्या जखमांमधून रक्त वाहत होतं. ते जे बाळ वानर आहे त्या बाळ वानराच्या जखमींमधून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. आणि ते बाळ मात्र अजून सुद्धा मोशनलेसच आहे, स्तब्ध आहे, कुठल्याही प्रकारे ते हालचाल करत नाही. एखाद्या मृत प्राण्याप्रमाणे त्याची अवस्था झालेली आहे. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. बघा, माझ्या वडिलांनी फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार त्याला पुरवलेला आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे, म्हणजे त्याची जे काही जखम आहे ते आम्ही स्वच्छ केलेली आहे, त्याच्यावर काय ते मलमपट्टी केलेली आहे आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, त्या बाळ वानराच्या जखमेमधून येणार जे काय रक्त आहे, रक्तस्राव, तो थांबलेला आहे. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. आणि रिलीव्ड म्हणजे थोडं आपल्याला रिलीव्ह म्हणजे मुक्त झाल्यासारखं वाटलं. म्हणजे त्या नॅरेटरला मुक्त झाल्यासारखं वाटलं ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ते बाळ, ते जे वानर जातीचं बाळ आहे तो जिवंत आहे, तो श्वास घेतोय, म्हणजे ते मेलेलं नाही. असं ज्यावेळेस त्या नॅरेटरने बघितलं त्यावेळेस त्याला जरा बरं वाटलं. आपण मुक्त झालो, आपण केलेले जे काय प्रयत्न आहे ते त्याचा आपल्याला फायदा मिळतोय, ते बाळ अजून जिवंत आहे, असं त्याला थोडं बरं वाटलं, त्याला मुक्त झाल्यासारखं वाटलं. इवन दो हिज ब्रेथ्स वेर शालो. आता तो जे श्वास घेत आहे त्याचे शालो शालो म्हणजे तो व्यवस्थित श्वास घेत नाही, तो अडखळत श्वास घेत आहे. आपल्यासारखं स्पष्टपणे तो श्वास घेत नाही, तो अडखळत श्वास घेत आहे, पण तरी सुद्धा तो जिवंत आहे याचं त्या नॅरेटरला आनंद झालेला आहे, जरी त्याचे श्वास थोडे अडकळत असले तरी. नाउ फ्रेंड्स, सी आवर नेक्स्ट पॅराग्राफ. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर. आता जे काय स्प्लॅशेस नंतर काय केलेलं आहे त्या नॅरेटरनी किंवा त्याच्या वडिलांनी किंवा त्याच्या बहिणीनी त्या बेबी लंगूरवर थोडं पाण्याचे शिंतोडे उडवलेले आहे आणि त्याच्यामुळं ते बेबी जे आहे, ते बाळ जे आहे ते स्थिर झालेलं आहे. स्थिर म्हणजे मूव म्हणजे हालचाल करणे, म्हणजे ते जे बाळ आहे बेबी लंगूर ते हालचाल करू लागलेलं आहे. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, नंतर काही शेकी अटेम्प्ट्स म्हणजे त्याला थोडा हलवलेला आहे. आपण जसं एखादं बाळ सकाळी झोपेतून उठत नसल्यानंतर आपण त्याला हलवतो, थोडं मूव करतो त्याला, तशा प्रकारे त्याला थोडं हलवल्यानंतर ही सॅटअप, ते बेबी लंगूर उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. तो एक खूप मोठ्या त्याला धक्का बसलेला होता, कारण त्याच्यावर खूप मोठं संकट आलेलं होतं, खूप मोठं त्याच्यावर अटॅक झालेला होता. याच्या आधी अशा प्रकारचा धक्का, अशा प्रकारचा अटॅक त्यांनी कधीही अनुभवलेला नव्हता आणि खूप त्याच्यामुळे त्याची अवस्था खूप अशी वाईट झालेली होती. खूप मोठा आपल्यावर संकट आलं, तर खूप मोठा धक्का बसला आपल्याला, अशी त्याची अवस्था झालेली आहे. अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. आणि तो एखाद्या हवेमध्ये जशा प्रकारे एखादं पान, झाडाचं पान हलतं, त्या पानाची जशा प्रकारे हालचाल होते तशा प्रकारे त्याची अवस्था झालेली होती. तो थरथरत होतं, ते बेबी लंगूर थरथरत होतं, किंवा त्याला जशा प्रकारे हिवाळ्यात एखाद्या आपल्याला थंडी वाजते, आपण जशा प्रकारे थरथरतो तशा प्रकारे ते थरथरत होतं. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. आणि त्याचे जे दोन ट्विंकलिंग आईज म्हणजे चमकणारे जे डोळे आहे त्या डोळ्यामध्ये वेल्ड अपचा अर्थ इथं आहे मित्रांनो, इथं वेल्ड अपचा अर्थ दिलेला नाही. वेल्ड अपचा अर्थ आहे भरून येणे, म्हणजे त्याचे डोळे अश्रूने भरून आले होते, त्याला खूप रडू आलं होतं, खूप त्याला वाईट वाटत होतं, खूप त्याला दुःख झालेलं होतं. अँड ही स्टार्टेड टू सॉब म्हणजे हुदके देत रडणे, आणि ते बाळ हुदके देत रडू लागलं. विथ अ मफल्ड क्राय. मफल्डचा अर्थ इथे दिलाय मित्रांनो क्वाइटेंट किंवा सफर्ड साऊंड, म्हणजे ते शांतपणे हुदके देत ते बेबी लंगूर रडू लागलं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. ट्रॉमाचा अर्थ इथे दिलाय ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे खूप मोठं दुःख.
आता ते बेबी लंगूर जे आहे ते एकदम शांतपणे रडू लागलं. जशा प्रकारे एखाद्या लहान मुलाला खूप मोठा वाईट अनुभव येते, त्यानंतर ते लहान मूल जसं हुदके देत रडते, तशा प्रकारे ते बेबी लंगूर सुद्धा हुदके देत शांतपणे रडत आहे. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. बघा, ऑफर्ड म्हणजे दिलं. नंतर मी त्या छोट्या बेबी लंगूरला पील्ड बनाना म्हणजे त्या केळीचं जे वरचं सालपट आहे ते सालपट काढून त्या बेबीला मी ते बनाना दिलं, केळी दिली. which he accepted with his unsteady hand, की जे बनाना त्यांनी त्याच्या ओबडदोबड हाताने ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिटेंट बाईट्स. आता हेजिटेंट बाईट्स म्हणजे एकदम सावकाशपणे तो काय करू लागला, ती केळी तो चावू लागला, ती केळी तो खाऊ लागला. नाव सी फ्रेंड्स, और नेक्स्ट पॅराग्राफ. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. आता रिवायवल या शब्दाचा अर्थ आहे पुनर्जीवन, आणि माझं पूर्ण लक्ष त्या बेबीच्या पुनर्जीवनावर होतं. म्हणजे कशा प्रकारे ते बेबी वाचलं किंवा त्याचा एक प्रकारचा पुनर्जन्मच झाला. तो कदाचित मी जर वेळेवर आलो नसतो तर कदाचित ते बिग लंगूर त्या बेबी लंगूरला मारून टाकलं असतं, म्हणजे त्याचा मृत्यू झाला असता आणि आज हे बेबी लंगूर इथं जिवंत नसतं. आणि हे म्हणजे एक प्रकारचं त्या बेबी लंगूरचा पुनर्जन्मच आहे. याच्यावर मी लक्ष केंद्रित करू लागलो, त्याच्या पुनर्जीवनाचा मी विचार करू लागलो. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. आता अनकॅनीचा अर्थ इथं दिलाय मित्रांनो, म्हणजे विलक्षण, स्ट्रेंज. इथं दिलेला नाही अर्थ, त्याचा अर्थ स्ट्रेंज किंवा विलक्षण असा होतो. आणि मलाच ते वाईट वाटू लागलं. म्हणजे मी जे काय बघितलं, जे काय प्रसंग मी अनुभवला त्या बाळाविषयी, त्याला मारलं जात होतं, याचं मलाच विलक्षण, एक प्रकारे विचित्र मला वाटू लागलं, वेगळं थोडं वाटू लागलं. आय टर्नड अवे फ्रॉम द कूप. नंतर मी जे कूप आहे म्हणजे त्या जे कोंबड्यांना ठेवण्याचं जे काय घर, जे काय पिंजरा तयार केलेला होता त्याच्यामधनं नंतर मी माघारी फिरलो. अँड लुकड अप, आणि मी वर बघितलं, छपरावर बघितलं. देर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. आणि तिथं वर बघितल्यानंतर मला त्या बेबी लंगूरची आई दिसली. त्या बाळ जे आहे वानर, त्याची आईला मी बघितलं वर. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि मी जे काय केलं, जे काय हालचाल केली, मी जे काय त्या बाळासाठी केलं, त्या सगळ्यावर त्या आईचं लक्ष होतं. ती आई ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती एकदम शांतपणे तिथं बसलेली होती, कारण तिच्या बाळासाठी ती तर काहीच करू शकत नव्हती. ती शांतपणे त्या ठिकाणी बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आणि कदाचित ती खात्री करून घेत होती. काय खात्री करून घेत होती, की आता कन्व्हिन्स्ड म्हणजे खात्री करून घेतली. तिनं काय खात्री करून घेतली होती, की कदाचित तिच्या बाळाला कुठल्याही प्रकारे हार्म झालेला नाही, कुठल्याही प्रकारे तिच्या बाळाला कुठलाही त्रास झालेला नाही, कदाचित याचं ती खात्री करून घेत होती. फ्रेंड्स, नाउ सी नेक्स्ट पॅराग्राफ. मीनव्हाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. आणि त्याच वेळेस सेन्स्ड म्हणजे जाणीव झाली, ते जे बाळ आहे त्या बाळाला जाणीव झाली की आपली आई या ठिकाणी आहे, याची त्याला जाणीव झाली. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊडर. आणि त्या बाळाला त्याची आई तिथं आहे याची जाणीव झाल्यानंतर ते बाळ आता थोडं जास्तीच मोठ्यानं रडू लागलं. मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अनुभवतो की छोटं बाळ असते, त्याला ते पडल्यानंतर ते रडत नाही, परंतु ज्यावेळेस त्याला त्याची आई वडील कोणीतरी दिसतंय त्यावेळेस त्याला वाईट वाटते आणि ते मोठ्यानं रडू लागते. सेम तशा प्रकारे इथं ते जे बेबी लंगूर आहे ते आधी हळूच रडत होतं, शांतपणे रडत होतं, परंतु आता ज्यावेळेस त्याला जाणीव झाली की आपली आई या ठिकाणी आहे त्यावेळेस मात्र तो जरा
जास्तच मोठ्याने ते बाळ रडू लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलो द मदर ऍक्सेस टू हर बेबी. बघा, आय रिट्रीटेड म्हणजे माघार घेणे. मी त्या कूप पासून माघारी घेतली, माघारी गेलो आणि मी ते जो मार्ग आहे त्या कूपकडे येण्याचा तो मार्ग मी मोकळा केला. कशासाठी? टू अलो द मदर ऍक्सेस टू हर बेबी, म्हणजे त्या आईला पण माझ्याविषयी भीती नाही निर्माण झाली पाहिजे आणि त्या आईला आपल्या बाळाकडे जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग मी मोकळा केला.